प्रत्येक बाबतीत पोलरायझेशन करणं, हिंदू मुस्लिम करणं हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे आणि एवढ्यावरच ते थांबलेलं नाही. तर मराठा ओबीसी, ओबीसी विरुद्ध व्हीजेएनटी, व्हीजेएनटी आदिवासी, एकंदरीत माणसामध्ये भेद करणं आणि टाळूवरचं लोणी खाणं जी एक म्हण होती अगदी तशीच मोठं सप्रेंटी भारतीय जनता पक्षाची आहे. राहिला नाशिक प्रकरणातल्या अनुषंगानं जो प्रथम जी फिर्याद आली होती FIR, हा पब्लिक पोलिसनी का नाही केला या प्रश्नाचा सातत्याने आम्ही उल्लेख करत असताना अद्यापपर्यंत तो पब्लिक करण्यात आला नाही. कुठलाही गुन्हा दाखल झाला तर तो पब्लिक होत असतो, हा का केला गेला नाही. इथपासून तर आरोपी पकडण्याकरता इतका विलंब, हे सर्व एकंदरीत संशयास्पद आहे. झालेल्या घटनेच्या अनुषंगानं चौकशी करून चूक जी आहे ते चूकच आहे. बळजबरी जबरदस्ती कुठे जर केल्या गेलं असेल, ब्लॅकमेलिंग केल्या गेलं असेल, जर वेठीस धरल्या गेलं असेल तर गुन्हे दाखल व्हायला कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा कुठल्याही यामध्ये विरोध असण्याचं कारण नाही. किंबहुना ही तर आमची मागणी देखील आहे. मात्र या प्रकरणाला चिघळत ठेवण्याकरता चघळल्या गेलं आहे असा थेट स्वरूपाचा आरोप आहे. आणि पोलिसांच्या नाकाखाली जर आरोपी जे सापडतात आहे तर यामध्ये पोलिसांनाच जाणून बुजून त्यांना इतके दिवस हे कुठेतरी गायब फरार ठेवायचं होतं की जेणेकरून या प्रकरणाला जातीयतेची आणि द्वेष पसरवणारी जी भावना आहे ती त्यांना निर्माण करायची होती, या प्रकरणाला हवा द्यायची होती. हा सरळ सरळ या प्रकरणातला आमचा थेट आरोप नव्हे तर हा आक्षेप आहे. आणि तातडीने या संदर्भामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्या दाखल करणाऱ्याची सर्व पार्श्वभूमी आणि एकंदरीत त्या घटनेचं सर्व तथ्य जे आहे हे सार्वजनिक झालं पाहिजे. या 5 राज्यांपैकी 2 राज्यांमध्ये द्वेष पसरवण्याची फार मोठी एक प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाला. SIR पासून याची सुरुवात झाली होती. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे हे धर्मांधतेच्या अनुषंगानं हे आणले गेले होते आणि यामध्ये पश्चिम बंगाल आणि आसाम या ठिकाणी तर थेट स्वरूपामध्ये विकासात्मक, संविधानात्मक मुद्द्यांना बाजूला सारत असताना त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण केल्या गेली होती. आणि या प्रकरणामध्ये या प्रकरणाचा देखील मदत घेतल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम बंगालमध्ये जो निकाल लागला त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी थेट मोदींचं अभिनंदन केलेलं होतं. त्याची चेष्टाही झाली, कौतुकही झालं. संजय राऊतांनी आता थेट ट्रम्पना एक ट्विट केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की एक प्रादेशिक निवडणूक होती, एक मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून मीही तुम्हाला सांगू इच्छितो असं म्हणत त्यांनी लोकशाहीची सगळी मूल्य पायदळी तुडवली गेली होती. ह्या सगळ्याचा विचार करून तुम्ही अभिनंदन केलंय का असं थेट ट्रम्पला विचारलं आहे. काँग्रेसची भूमिका या बाबतीत काय? नाही, ट्रम्प हे अलीकडच्या काळामध्ये आपल्या एखाद्या गावात सरपंच जर निवडून आला तर त्याचंही अभिनंदन जर करत असतील तर आश्चर्य वाटून घेऊ देऊ नका. किंबहुना एखादा बाळू पेंट्या बबली यांच्या वाढदिवसाकरता जर ट्रम्प तात्यांनी जर शुभेच्छा दिल्या तर त्यात कुठेही आश्चर्य नाही. कारण ट्रम्प यांचा भारतातला जो इंटरेस्ट आहे हा अधिकाधिक वाढत चाललेला आहे. आणि त्यांचा जो ब्लू बॉय, चॉकलेट बॉय, अर्थात आपल्या देशाचा पंतप्रधान हे आहेत. मात्र आपले पंतप्रधान हे ट्रम्पना का घाबरतात आणि ट्रम्पचं नाव घेतल्यानंतर ते सिलेंडर का होतात याचं प्रश्नाचं उत्तर काही हे अद्याप भारताला मिळत नाही. त्यामुळे ट्रम्प हे आता पुढे पंचायत समितीचे सभापती होणार का एखादी जिल्हा परिषद ते लढवणार याकडे आता भारताचं लक्ष लागलं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. नाही, एकंदरीत या आघाडी टिकून ठेवण्याकरता फार मोठा एक त्याग म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. आणि परंपरागत असणारं नातं टिकून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न हा काँग्रेसने केला आहे. वास्तविक पाहता काँग्रेसमध्ये एक फार मोठा मतप्रवाह जो आहे हा आपण ही त्यांच्याशी आघाडी न करता जर सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष जो आहे त्यांच्यासोबत आघाडी करावी अशा प्रकारची एक मागणी होती. कार्यकर्त्यांची मागणी होती, तामिळनाडूची देखील मागणी होती. आणि आम्ही आघाडीत जरी असलो तरी मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसला दीर्घकाळापासून DMKच्या माध्यमातून स्थान मिळत नव्हतं, ती देखील एक पार्श्वभूमी होती. मात्र
काँग्रेस अध्यक्षांनी एक भूमिका घेतली की आपले हे जुने मित्र आहेत, यांना आपण जेवढं होईल तेवढं आपण सहकार्य करू. या भूमिकेतून आम्ही जो निर्णय निवडणुकीच्या आधी कुठेतरी घ्यायला पाहिजे होता असं मला व्यक्तिशः वाटतं, तो निवडणुकीच्या नंतर होत आहे. त्यामुळे हा सरळ सरळ कुठे कोणाचा हात सोडण्याचा हा भाग नसून एक याच्यात एक चिंतनाची एक प्रक्रिया झालेली आहे, एक प्रवास झालेला आहे. आणि त्या प्रवासातून त्या ठिकाणी राहुल गांधींनी बदलतं जे राजकारण आहे आणि नव्या राजकारणाची जी सुरुवात आहे, त्या राजकारणाचे जे संकेत आहेत त्या संकेताच्या अनुषंगानं या संदर्भामध्ये आपलं मत जे आहे ते तामिळनाडूच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केलं होतं. आणि तदनंतर तिथले जे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जे प्रभारी आहेत तामिळनाडूचे, ते गोव्यातील गिरीश चोडणकर जे आहेत, यांनी देखील या संदर्भामध्ये विस्तृत स्वरूपात संघटनेशी चर्चा केली, आपली संपूर्ण काँग्रेसच्या कॅडरशी चर्चा केली. आणि त्यानंतर संविधानिक मूल्याचा जो इंडिया अलायन्सचा जो मूलभूत भाग आहे, इंडिया अलायन्स कशावर एकत्र आली आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी भूमिका आणि संविधान बदलू पाहणाऱ्या भूमिकेच्या विरोधात इंडिया अलायन्स झालेला आहे. आणि अगदी त्याच मूल्यांची पाठराखण जर श्री विजय यांचा पक्ष करत असेल तर त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार आहोत. ही एकंदर घेतलेली भूमिका म्हणजे इंडिया अलायन्सची जो पाया आहे आणि जी मूलभूत भूमिका आहे, त्या मूलभूत भूमिकेला काँग्रेस पक्ष हा कटिबद्ध आहे. हेच या संपूर्ण निकालाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल. काल केंद्रीय स्तरावरून पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकनजी तथा सरचिटणीस मुकुल वासनिकजी हे दोघं त्या ठिकाणी गेले. त्यांनी सर्व आमदारांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि तद्वतच पक्षश्रेष्ठी जो विधिमंडळाचा गटनेता ठरवेल अशा प्रकारचा ठराव देखील आमदारांच्या बैठकीत संपन्न झाला आहे. आणि यानंतर जी पक्षाची जी विहित प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या अनुषंगानं लवकरच केरळमध्ये मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित होईल. ममता बॅनर्जी यांच्या विरोधातच आम्ही लढलो होतो. त्यामुळे ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या पठडीत तयार झालेल्या युवक काँग्रेसच्या आमच्या फायर ब्रँड नेत्या असतात आणि त्यांचाही उल्लेख त्या संदर्भात आहे. आणि स्टॅलिनच्या संदर्भातला जो उल्लेख आहे त्या उल्लेखामध्ये सांगत असताना लोकशाही वाचवण्याच्या भूमिकेमध्ये आजही काँग्रेस पक्ष हा या सर्व मूल्यांच्या सोबत आहे. मात्र तिथलं जे गणित आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. काँग्रेस हा त्या ठिकाणी तुलनेने फार कमी संख्येने काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत. आणि यावेळेस लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आम्ही कोणासोबत असल्याने कोणाचा मुख्यमंत्र्यांचा स्टॅलिन हे काही आम्ही त्यांच्यासोबत असल्याने ते काही मुख्यमंत्री होणार नाही. त्यामुळे आम्ही जर त्यांच्यासोबत गेलो तर ते मुख्यमंत्री होतील अशा परिस्थितीत जर आम्ही सोडत असलो तर अशा प्रकारच्या चर्चा होणं स्वाभाविक असं आम्ही म्हणू. मात्र सपशेल स्वरूपामध्ये जो मॅन्डेट मिळालेला आहे तो मॅन्डेट हा स्टॅलिन यांच्या विरोधातला आहे. आणि त्या अनुषंगानं लोकशाहीतला जो मॅन्डेट आहे आणि जो संविधानिक स्वरूपाच्या रस्त्याने चालण्याकरता तयार आहे, इंडिया अलायन्समध्ये जो येण्याची अनुषंगानं जो तयार आहे, अशा पक्षांसोबत जर आम्ही जात असलो तर अशी जी चर्चा आहे ती अनावश्यक आहे असं आम्हाला वाटतं. अनेक काँग्रेस ही सत्तेची कुठलीही पर्वा न करता काँग्रेस ही आपल्या मूल्यांच्या सोबत कायम राहिलेली आहे. राहिला मी त्याचा पुनरुच्चार करतो की निवडणुकीच्या आधीच आपण स्टॅलिन यांच्या पक्षापासून बाजूला येत असताना आपण नवीन अलायन्स करावं अशा प्रकारचं चित्र असताना, अशा प्रकारची सर्व माहिती असतानाही आम्ही जर त्यावेळेस स्टॅलिन यांना जर सोडलं असतं तर त्याचं अधिक नुकसान झालं असतं. याही मुद्द्याकडे मला देशाचं लक्ष वेधायचं आहे. त्यामुळे त्यावेळेस जर आम्ही गेलो असतो तर कदाचित सत्ता आणि सत्तेसाठी गेले ही जी एक चर्चा चालू आहे त्यावेळेस जर आम्ही बाहेर पडलो असतो तर 5च्या पेक्षा कितीतरी जास्त आम्हाला आमचे आमदार निवडून आले असते, सत्तेमध्ये सहभागी आम्हाला आलं असतं. आणि या विषयाच्या चर्चेच्या अनुषंगानं आज आम्ही त्यांच्यासोबत असलो काय आणि नसलो काय विरोधातच बसावे लागणार आहे. मात्र जर जे तामिळनाडूच्या लोकांना जो मार्ग त्यांनी निवडला आहे त्या मार्गावर चालण्याच्या अनुषंगानं काँग्रेस साथ घालते आहे का,
हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही श्री विजय यांच्यासोबत जाण्याचा निर्णय हा आमच्या काँग्रेस पक्षाच्या स्थानिकांनी आणि पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. केरळमध्ये तुमची सत्ता येत असताना 90 वर्षाचे अण्णा हजारे आता म्हणतायत लोकपाल आलं पाहिजे, आंदोलन गरजेचं आहे. त्यांना जाग आली असावी आणि ती जाग आल्यानंतर त्यांनी हा विषय जो आहे तो पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांची जेव्हा आम आदमीचे पक्ष फुटला तेव्हा देखील त्यांचा कुठेतरी त्यांची चुळबुळ जाणवली होती. एकदा स्वामीनाथन आयोगाचं आणि लोकपालचं काय करावं हे अण्णांनी एकदा ठरवून घ्यावं का हा भारतीय जनता पक्षाच्या आणि भांडवलदारांच्या मुशीतून तयार झालेला अजेंडा हा देशाच्या आणि काँग्रेसच्या विरोधात वापरण्याकरता त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. हा कायमचा बट्टा अण्णा हजारेंना लागल्याशिवाय राहणार नाही. काही राज्यांमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर निकाल जोही लागला त्यानंतर हिंसाचार होतात. मागे त्रिपुराच्या अनुषंगानं असंच बोललं जात होतं. बंगालमध्ये देखील अशा प्रकारची चर्चा दीर्घ काळापासून सुरू आहे. खेळीमेळींनी निवडणुका झाल्या पाहिजे, निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाचं काम केलं पाहिजे आणि स्पोर्ट्समन स्पिरिट जे आहे हे राजकारणात जरूर असलं पाहिजे. मात्र असं न होता अलीकडच्या काळात निवडणूक आयोग एकतर निवडणुका फ्री अँड फेअर स्वरूपामध्ये घेत नाही आणि दुसऱ्या बाजूला पराभव झाल्यानंतर ज्या हिंसाचाराच्या दंगलीचे जे प्रकरणं भारतभरातून येतात हे कुठेतरी त्रासदायक आणि चिंताजनक आहे. एवढंच या निमित्तानं कुठेतरी सांगू आणि तुर्तास निवडणूक बंगालच्या भारतीय जनता पक्षाच्या विजयाबाबत मला निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करायचं आहे. संडासाची जागा ही देखील आता भारतीय जनता पक्षाला गिळंकृत करण्याकरता आता कमी पडती आहे असंच या निमित्तानं सत्य येतं. अहो ते मूत्रा तर सोडा, लोक सुलभ शौचालयाच्या नावानं ज्या ठिकाणी मोकळे व्हायला जातात तिथेच तुम्ही आता भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं तिथे आपला स्वतःचा गुंता निर्माण करतात. ही अत्यंत खेदाची बाब आहे आणि आपल्या देशाच्या व्यवस्थेला अगदी नरकात नेऊन ठेवलं आहे याचा थेट पुरावाच या निमित्तानं भारतीय जनता पक्षानं दिलेला आहे. एकंदरीतच ह्या मुंबईमध्ये सुविधा देत असताना सुलभ शौचालय नावाचा एक विषय आला आणि ज्या कच्च्या वस्त्या आहेत, ज्या झोपडपट्टी आहेत, त्या ठिकाणी सार्वजनिक सुविधेच्या अनुषंगानं सार्वजनिक शौचालयाचं एक अत्यंत कार्यक्षम आणि वापरात येणारं एक मॉडेल हे मुंबईच्या निमित्ताने उभं राहिलं होतं आणि संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून या सस्टेनेबल मॉडेल्सला काळानुरूप अपग्रेड करण्याची आवश्यकता होती. मात्र ते अपग्रेडेशन बाजूला सोडून आता संडासच गिळायचं जो निर्णय भारतीय जनता पक्षाच्या मुंबई युनिटने घेतला आहे हा त्यांच्या मूळ स्वभावाचं कुठेतरी असणारं दर्शन आहे. ज्या मलिद्याच्या ज्या जागा आहेत त्या कंबोजला द्यायच्या आणि संडासच्या जागा ज्या आहेत ह्या कार्यकर्त्यांना द्यायच्या, हा दुजाभाव करणं भारतीय जनता पक्षाचं बरं नवं एवढंच या निमित्ताने सांगेल. ते तर स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्ष हा मित्रपक्षांना घेतल्यानंतर तो संपवतो हा देशभरातला भारतीय जनता पक्षाचा असणारा हा इतिहास आहे आणि याची कल्पना ही दोन्ही पक्षाला म्हणजे अजितदादा हयात असताना अजितदादांनाही या विषयाची कल्पना आली होती म्हणून त्यांनी वेगळी काही राजकीय गणितं मांडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तर एकनाथ शिंदे साहेबांच्याही गटाने आता इलेक्शन मोडमध्ये इलेक्शन लांब असताना एकनाथ शिंदे साहेबांचा जी शिंदे सेना आहे ही ॲक्शन मोडमध्ये आहे आणि यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांना भारतीय जनता पक्ष एकतर विलीन करायला लावेल किंवा बाहेरचा रस्ता दाखवेल हे ओपन सिक्रेट आहे आणि या ओपन सिक्रेटला आता
वेळ जो आहे तोच त्या दरम्यान ते ओपन होण्याकरता हा वेळच मध्यंतरीचा आता वाट पाहायचा राहणार आहे. एकंदरीत या सर्व निवडणुकीच्या अनुषंगानं जे हिंदू मुस्लिम जो केला जात आहे यामध्ये अजिबात आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. कारण भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या असणाऱ्या ज्या पॅरलल संघटना आहेत यांनी 2028च्या जानेवारीनंतर म्हणजे जनगणना झाल्यानंतर एकीकडे डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरू होणार आहे. संख्या ही वाढणार नाही. जुन्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या 288 आणि देशभरातल्या ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्या तर कायम राहतील. मात्र परिसीमन जे आहे हे परिसीमन पुन्हा एकदा नव्याने करण्याच्या अनुषंगानं आता भारतीय जनता पक्ष हा पुढे आलेला आहे. सुप्रीम कोर्टाचे कोणते रिटायर्ड जज हे डिलिमिटेशन कमिटीमध्ये घ्यायचे यांचं नाव देखील सुनिश्चित झालेलं आहे. डिलिमिटेशन नंतरचा जो मतदारसंघाचा जो नकाशा आहे तो देखील तयार केलेला आहे. हे काम एकीकडे होणार आहे तर दुसऱ्या बाजूला भारतभरामध्ये दंगली घडून आणण्याचं एक कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी हत्यारं पोचवणं, 300 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये घरून निघून 300 किलोमीटरहून लोक जातील, शहरामध्ये दंगली करतील, पहिल्या दिवशी रेकी करतील, दुसऱ्या दिवशी जाऊन त्या संपूर्ण कुठे कुठे काय करायचं आहे या जागा निश्चित करतील, तिसऱ्या दिवशी दंगली घडवतील, चौथ्या दिवशी तिथेच राहतील आणि पाचव्या दिवशी घरी परततील. इथपर्यंत त्यांचा प्रशिक्षणाचा भाग देखील हाती घेतल्याच्या माहिती ही समोर येत आहे. त्यामुळे आजपासूनच या निवडणुकीच्या निकालापासून जातीय तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि 2002मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली झाल्या होत्या तशा भारतभर दंगली करायच्या, डिलिमिटेशनच्या नव्या नकाशाला समोर घेऊन जायचं आणि 2029च्या निवडणुका जिंकायच्या. हे असणारं जे कारस्थान भारतीय जनता पक्षाचं आहे याची सुरुवात ही बरीच आधीपासून झालेली आहे. मात्र या 5 राज्यांच्या निकालाच्या विश्लेषणाच्या अनुषंगानं जे काही बोललं जात आहे ही दंगली घडून आणण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं टाकलेलं पहिलं पाऊल आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.